आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 2 याद्या जाहीर केल्या आहेत. तरी देखील महायुतीकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नाही आहे. भाजपने दुसरी यादी जाहीर केली आणि राज्यातील 20 जागेवर उमेदवार निश्चित झाले. तर येत्या 2 दिवसात महाविकास आघाडीकडून देखील पहिली यादी समोर येण्याची शक्यता आहे. एकीकडे माढ्याच्या जागेवरून वाद सुरू असताना भाजपने सोलापुरात सावध खेळी केल्याचं पाहायला मिळतंय. सोलापूरच्या जागेवर राम सातपुते या युवा तरुण आमदाराला जागा मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र आता नव्या नावाचा खुलासा झालाय. सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून पद्मश्री आणि उद्योजक मिलिंद कांबळे यांचे नाव जवळपास निश्चित असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मिलिंद कांबळे हे प्रणिती शिंदे यांच्या विरोधात रणशिंग फुंकणार असल्याचं जवळजवळ निश्चित झालंय. सोलापूरमधून मी लोकसभा लढवणार आहे. माझ्या उमेदवारीची घोषणा ही केवळ औपचारिकता आहे. काही दिवसात माझी उमेदवारी जाहीर होईल असं स्वतः प्रणिती शिंदे यांनी म्हटलं होतं. अशातच आता सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदेंविरुद्ध मिलिंद कांबळे यांच्यात थेट मुकाबला होणार हे जवळजवळ निश्चित झालंय. कोण आहेत मिलिंद कांबळे पाहूयात. मिलिंद कांबळे हे डिक्की अर्थात दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर 2013 साली त्यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मिलिंद कांबळे हे मूळचे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील रहिवासी आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात काम करत आहेत. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना टक्कर देण्यासाठी एक प्रतिष्ठित आणि उच्च शिक्षित चेहरा भाजपकडून मिलिंद कांबळे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जात असल्याची माहिती समोर आली आहे.